आजचा अनुभव आहे रवींद्र पुतूची उतारे. पत्ता राहणार सिंधपुरी सिरोरा, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा. सेवक क्रमांक 6559. मार्गदर्शक श्री डी सी भाऊ जीवनजी मते, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर. माझ्या कुटुंबात आई वडील भाऊ पत्नी मुलगी आणि मी असे एकूण 6 सदस्य आहेत. सन 1963 साली आम्ही सहकुटुंब या मार्गामध्ये प्रवेश केला, परंतु अनुभव 2016 साली घडलेला आहे. सेवक दादा व सेविका ताई कुटुंबावर दुःख कसे आले ते बघा. मी 2011 मध्ये भारतीय नेव्ही दलाच्या युद्ध नौका बनविण्याच्या कारखान्यात मुंबईला नोकरीवर लागलो. माझे लग्न 2013 या वर्षी झाले. माझी पत्नी आणि मी आम्ही दोघंही मुंबईला राहत होतो व माझे वडील, आई, भाऊ गावी सिंधपुरीला राहायचे. 2015 या वर्षी मी वडील होणार असा योग मिळाला. पत्नीची प्रस्तुतीची वेळ जवळ आली होती, म्हणून मी तिला गावी सिंधपुरा निघून दिले व मी मुंबईला निघून आलो. तर थोड्याच दिवसांनी माझ्या साऊ भाऊ पत्नीची भेट करायला आले. पत्नीने त्याला घरी यायच्यापूर्वी विचारले की भाऊजी, दारू पिऊन आलेली व्यक्ती आमच्या घरी अजिबात चालत नाही. तुमच्या बरोबर कोणी येत असतील तर सांगा. त्यांना पत्नीने फोनवर बोलणे केले व कामे करत बसली. थोड्याच वेळात त्यांचा फोन आला की आम्ही येत आहोत. कोणीही दारू पिऊन नाही आहे. ते सर्व घरी आले. पत्नीने पाय धुवायला पाणी दिले तेव्हाच त्यांच्या मुलीने उलट्या केल्या. पत्नीने विचारले की भाऊजी, बाली उलटी का करते? तर ते म्हणाले की तिला बरं नाही आहे. पत्नीने त्यांना नाश्ता, चहा असा पाहुणचार केला. मला याबाबत काहीच कल्पना नव्हती, कारण मी मुंबईला होतो. माझी आई सुद्धा त्यावेळेस घरी नव्हती. ती बाहेर गेलेली होती. ती घरी आली आणि माझ्या पत्नीला विचारले की झोपली आहेस काय? माझी पत्नी म्हणाली की पाहुणे आताच येऊन गेले व आता जरा आराम करत आहे. काही वेळानंतर आईची प्रकृती बिघडली. तिच्यावर जुने दुःख भूतबाधा पुन्हा परत आले. आईला सांभाळणे खूप कठीण झाले होते. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या पत्नीला विचारले की बेटा, घरी कोण आले होते? त्यावर पत्नीने सांगितले की भाऊजी आले होते. ती पूर्ण घटना सांगायला लागली. तेव्हा कळले की तो व्यक्ती स्वतः दारू पिऊन आला होता. बघा, आपण आपले नातेवाईक म्हणतो, पण ते आपले कधीच होत नाही. त्या व्यक्तीला अगोदरच माहीत होते की आम्ही मार्गामध्ये आहोत, तरी ते हट्ट करून आले. त्यामुळे आमच्या कुटुंबात दुःख आले. पहिले दुःख आईवर आले, दुसरे दुःख वडिलाला आले, तिसरे पत्नीवर, भावावर, नंतर माझ्यावर आले. आम्ही भगवंताला माफी मागितली होती, पण मार्गदर्शकांना सांगितले नव्हते व या चुकीची सुटका केली नव्हती. ही चूक आम्हाला खूप भारी पडली. पत्नीने ज्या हाताने त्या व्यक्तीला पाणी दिले होते, माझ्या आईचा तोच हात ढिला पडला होता. पत्नी गरोदर होती. तिच्या पोटात बाळाला भूतबाधा मारायचा प्रयत्न करीत होती, कारण पत्नीने त्या दारुड्याने आणलेली केळी खाल्ली होती. कुटुंबात सर्वांना त्रास झाला. मी मुंबईला असताना हा सर्व प्रकार मला सांगितला. तेव्हा मी खूप निराश झालो आणि सुट्टी घेऊन गावी आलो. तर त्याच दिवशी घरी गाय मरण पावली. त्याबद्दल मला खूप दुःख झाले, कारण त्याच गायीच्या दुधावर माझे शिक्षण झाले होते. तसेच दुसऱ्या गायीच्या पण माझ्या हातावर जीव गेला. तो दारुड्या मला दारू पिऊन फोन करायचा. त्यांचे कृत्य मला माहिती पडले आणि नंतर मुलीच्या जन्मानंतर मुलीवर दुःख गेले. ती 1 महिन्याची होती तेव्हा ती डोळे फिरवायला लागली व उलट्या करायला लागली. मी भगवंताला व बाबाला विनंती केली की अशी इतकी कशी चूक झाली की एवढे दुःख आले. तेव्हा जुनी क्रिया भूतबाधा निर्माण झाली व बोलू लागली की या घरात एक व्यक्ती दारू पिऊन आला. तेव्हापासून मला हनुमानजी घरात यायला थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमची चूक झाल्यामुळे आमच्या सोबत किती वाईट घडले. आम्ही तसेच मार्गदर्शकांना भेटायला गेलो व सर्व घडलेली घटना सांगितली. त्यांनी आम्हाला 3 दिवसाचे माफीचे कार्य दिले. भगवंताला व बाबा जुमदोजीला क्षमा मागितली.
मार्गदर्शक म्हणाले की आजपासून कोणीही व्यक्ती घरी आला तर त्याला सविस्तर सांगणे, त्यानंतर गेट उघडणे, नंतर भगवंताला सांगणे की मी या व्यक्तीला विचारले आहे, हा खरा बोलतो की खोटा, याचे आपण उत्तर घ्या. त्या दिवसापासून माझ्या कुटुंबात सर्व ठीक झाले. सेवक बांधवांनो, त्या दारुड्या नातेवाईकामुळे माझ्या मुलीचे खरे बरे वाईट झाले असते. त्यासाठी आपण सतर्क राहा. आपल्याला सेवक साथ देऊन जाईल, पण नातेवाईक नाही. आता आम्ही मुलगी 1 वर्षाची आहे. तिचे गुण बघून आम्ही खूप आनंदित होत आहोत. आता मी, माझी पत्नी आणि मुलगी मुंबईला आहोत व आता सर्व ठीक आहे. सर्वांना माझा नमस्कार.